जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज लोणी काळभोर येथे मुक्कामी आलेला आहे आणि ह्याच पालखी तळावरती लोणी काळभोर येथे जगद्गुरू तुकाराम महाराजांचे पालखीने आता विसावा घेतलेला आहे आणि अनेक भक्त या पालखी तळामध्ये आपण पाहू शकतो। माझ्या पाठीमागे असंख्य भक्तगण आहेत, तिथे शांततेने बसून आपापले कामं करत आहेत। काही ती जो आपल्यासोबत घेऊन आलेला बिछाना आहे, बिछाना आतरून काही जण झोपायच्या तयारीत करत आहेत, तर जे ते आपापल्यापरीने आपापली तयारी करत आहेत। परंतु या ठिकाणी एक अशी आगळी वेगळी सेवा दिली जात आहे, चरणसेवा। चरणसेवा म्हणजे अनेक नागरिकांचे पाय दाबून दिले जातात। पाय त्यांना जे काही त्रास आहे त्यांच्या व्याधी दूर करण्यासाठी ज्या काही सेवा गरजेच्या आहेत, म्हणजे नागरिक जे दिवसभर भक्त जे आहेत, भाविक जे आहेत, ते दिवसभर चालून थकतात, दमतात, अशा भाविकांसाठी सेवा एक प्रकारे पायाची मसाज केली जाते। त्यांना थकवा दूर करण्यासाठी जो काही लागेल ते प्रयत्न केले जातात। अशीच सेवा चरणसेवा ही सेवा इथे दिली जाते। याच सेवेविषयी काही तरुण डॉक्टर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सेवा आहे, काय कशा प्रकारे सेवा देते। काय सांगाल तुम्ही, हे कशा प्रकारची सेवा देता आणि काय यातून साध्य करताय? सर, इथे आम्ही मुख्यमंत्री सहायता निधी ह्या उपक्रमाअंतर्गत जो चरणसेवा हा उपक्रम राबवला जात आहे, तेथे आम्ही सेंट अँड्रूज कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पुणे ह्यांच्या मार्फत आम्ही 50 डॉक्टर्स इथे चरणसेवा देत आहोत। चरणसेवेसोबतच फिजिओथेरपी सर्व्हिस। फिजिओथेरपी म्हणजे काय? भौतिक उपचारशास्त्र, ज्यामुळे पेशंट्सला जे आहेत ते जे वारकरी आहेत त्यांना जे चालताना थकवा जाणवतो, दुखणे, त्यांना वेदनारहित त्यांची वारी व्हावी, ह्यासाठी आम्ही त्यांना काही व्यायाम, फिजिओथेरपी एक्सरसाइजेस आणि चरणसेवा हे आम्ही सर्व त्यांना इथे उपलब्ध करून देत आहोत। ह्या उपक्रमाअंतर्गत जवळपास आमच्याकडे आत्तापर्यंत 300हून अधिक भाविकांनी याचा लाभ घेतला आहे आणि ह्या चरणसेवेमुळे जे आहे वारकऱ्यांना पुढे त्यांची वारी पूर्ण करण्यासाठी एक आध्यात्मिक मार्गासाठी त्यांना एक स्फूर्ती मिळते। सो आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आम्हाला ही संधी सरकारने आणि आमच्या कॉलेजतर्फे ही उपलब्ध झाली आहे। किती डॉक्टरांची टीम आहे इथे? किती सकाळपासून किती रुग्णांची आपण सेवा केली आहे अंदाजे? सर, आम्ही 50 डॉक्टर्स जे आहेत आणि आमच्या 50 विद्यार्थ्यांसोबत आम्ही जवळपास आत्ता 300हून अधिक पेशंट्सला किंवा रुग्णांना ही सेवा दिली आहे। आत्ता कॉलेजचं शिक्षण घेत असतानाच तुम्हाला ही सेवा करण्याचा किंवा हा प्रॅक्टिकली नॉलेज घेण्याचा अनुभव मिळतो, त्यामध्ये काय भावना आहे? सर, मी एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून मी आज माझ्या विद्यार्थ्यांना जेव्हा इथे घेऊन आली आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांचं जे आहे आपण जे म्हणतो पेशंट एक्सपोजर, ह्या संधीमधून विद्यार्थी फक्त पेशंट्सला ट्रीट करणं एवढंच नाही तर त्यांना एक सामाजिक बांधिलकी आणि त्यांना एक जे समाजाचं देणं लागतं त्या बाबतीत ही त्यांना भावना कळायला लागते। हे आमच्यासाठी आज खूप महत्त्वाचं आहे की आमचे विद्यार्थी एका समाजाशी बांधील आहेत, ते त्यांना सर्व करत आहेत, त्यांचा हा प्रवास जो आहे तो वेदनामुक्त होण्यासाठी त्याची मदत होते। नक्कीच तुम्ही एक प्राध्यापक आहात, म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज या ठिकाणी देतात। तुमच्याबरोबर किती विद्यार्थ्यांनी त्या नॉलेज देताना विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करतात, कशा प्रकारे त्यांना मार्गदर्शन करतात? इथे आमचे जे विद्यार्थी आहेत ते सकाळपासून अविरत मेहनत करत आहेत। विद्यार्थ्यांचं प्रावीण्य ऑलरेडी आहे, पण इथे आल्याच्या नंतर आम्ही शक्यतो 10 किंवा 15 पेशंट्स एका दिवसामध्ये बघतो, पण इथे शेकडोने पेशंट्स जेव्हा येत आहात तर त्यांना ते पेशंट मॅनेज कसे करायचे, त्यासोबतच त्यांना भावनिक पद्धतीने कसं त्यांना सांभाळायचं आहे। त्यांना फक्त शारीरिक उपचार करून नाही पण भावनिक उपचारसुद्धा त्यांच्यावर केले जातात आणि ह्या वेळेमध्ये आम्हाला खूप सारे असे प्रसंग आले की जिथे आम्हाला पेशंट्स जे आहेत ते गळाभेट घेतील, ते आमचे पाय पकडतील। हे सर्व अनुभव जे आहेत ते कधी बाहेरच्या प्रॅक्टिसमध्ये भेटत नाही। सो एक डॉक्टर म्हणून आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या विद्यार्थ्यांना पण ही संधी मिळाली आणि आम्हाला ही सामाजिक बांधिलकी जोपासण्याची संधी मिळाली, म्हणून आम्ही खरंच नशीबवान समजतो। तुम्ही आता जे काही तुमचे अनुभव सांगितले, म्हणजे वारीमध्ये तुम्हाला जे वारकऱ्यांची सेवा करताना काय वाटतं? म्हणजे आता सर, एक हिंदू आणि वारकरी संप्रदायातली एक कुटुंब पद्धतीतून मी आलेले असल्यामुळे मला ह्या गोष्टीचं खूप जवळून माझं एक नातं जोडलं गेलं आहे। सो मला ह्या गोष्टीचा खूप आनंद होतो आणि भाग्यवान आहे, खूप कमी लोकांना ही सेवा करण्याची संधी मिळते। नक्कीच स्वतःला तुम्ही भाग्यवान समजता। काही तरुण डॉक्टर होण्याच्या विद्यार्थी देखील आहेत, तू काय सांग, तू आता ही सेवा करते, तुमचे प्राध्यापक आहेत, अनेक तुझे सहकारी आहेत, याच्याबरोबर तुला ही सेवा देताना काय वाटतं? वारकऱ्यांना मदत करणं म्हणजे मला खूप चांगलं वाटत होतं। लाईक हे माझं फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होतं हे सगळं आणि या एक्सपिरियन्समधून मला खूप जास्त काही शिकायला भेटलं। खूप बरं वाटलं मला हे सगळं करून
आणि मला असं वाटेल की मला कॉलेज परत जर नेत असेल असं कुठे सेवा वगैरे करायला तर मला खूप आवडेल. तू भविष्यात एक डॉक्टर होणार आहे, हो. रुग्णांची सेवा करणार आहे. तू मोठं हॉस्पिटल टाकून किंवा एका हॉस्पिटलमध्ये काम करशील, परंतु आज ही सेवा करताना तुला काय वाटतं? मला असं वाटतं की हे जी सेवा लाईक आपण पंढरपूरपर्यंत तरी नाही जाऊ शकत, सो असं वाटतं की विठुराय इथेच भेटला सगळ्या वारकऱ्यांच्या रूपात आणि खूप बरं वाटलं मला, खूप बरं वाटलं. सकाळपासून तू किती रुग्णांची सेवा केली? आता मी मोजलं नाही आहे, तरी पण अंदाज 10-12 असतील. काय वाटलं तुला? आज एक समाधान वाटलं? हो वाटलं, खूप बरं वाटलं. असं सगळ्या माणसात राहून म्हणजे असं चांगलं वाटलं खूप. नक्कीच एक विद्यार्थी होते. आता आपल्यासमोर काही आहेत ते सेवा देत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय सांगाल तुम्ही आता एका रुग्णाची सेवा करतात, कसं वाटतंय? खूप बरं वाटते. हेच आमचं ड्रीम होतं आणि हेच आम्ही करते आणि खूप खूप बरं वाटते. पेशंट्सला ट्रीट करते. इट इज अ ग्रेट थिंग. बाबा, काय वाटतं ही वेगळी प्रकारे चरण सेवा चालू आहे तुमची वारीमध्ये, अशी वेगळी सेवा तुम्हाला तुमच्या युवा तरुण डॉक्टरांकडून केली जात आहे, काय तुमची भावना आहे? म्हणजे शिरा मोकळ्या होतात आणि आपल्याला जरा थोडंसं फ्रेश वाटतं. म्हणजे आगळी वेगळी सेवा आहे. काय युवा सगळे तरुण डॉक्टर आहेत, हे उद्याचे भवितव्य हो, आहे, हो, हो. तर त्यांच्याकडून सेवा केली जाते. हा, सेवा भरपूर अशी चांगली करतात ते, चांगली नक्कीच करतात. आपण आता यांच्याकडनं देखील जाणून घेतलं. अजूनही काही युवा डॉक्टर्स आहेत, तुम्ही देखील सेवा करता आहात, एक चरण सेवा करतात. काय वाटतं तुम्हाला आज? खऱ्या अर्थाने चरण सेवा जर म्हणायला गेलं तर माऊलींचीच सेवा झाली. खऱ्या अर्थाने आज आम्ही आणि माझ्या कॅम्पने म्हणजे सेंट अँड्रेवस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा जो कॅम्प आज आलेला, इथे आम्ही लोकांनी खूप सगळ्या पेशंटला ट्रीट केलं. त्यामुळे ह्या लोकांची सेवा करून आम्हाला तर आनंद झाला, परंतु पेशंटला सुद्धा बरं वाटलेलं, आराम मिळालेला. कारण ते लोक इतके मैलोमैल चालून आले आणि त्यानंतरही त्यांना पुढे जायचं आहे, तर त्यांना जाताना कदाचित कुठेतरी आठवण राहील की या लोकांमुळे आम्हाला थोडाफार आराम मिळाला आणि आम्हालाही मनापासून बरं वाटलं. तू भविष्यात एक मोठी डॉक्टर होणार आहेत, मोठ्या वैद्यकीय हॉस्पिटल असेल किंवा मोठा दवाखाना असेल किंवा मोठ्या एका हॉस्पिटलमध्ये काम करशील किंवा सरकारमध्ये काम करशील, परंतु आज ही आगळी वेगळी सेवा करताना काय वाटलं? कदाचित वारकऱ्यांची सेवा म्हणजे निस्वार्थ भावनेने झालेली सेवा, त्यात कुठलाही पैशांचा मोह नाही किंवा कुठलेही आम्हाला जास्त पेशंट यावं याचा मोह नाही. यात फक्त मोह एका गोष्टीचा की आमच्या हातून चांगलं कार्य घडतं आणि मुळात हे कार्य आज आमच्या हातून घडलं, तर ती गोष्ट आमच्यासाठी अविस्मरणीय ठरलेली आहे. किती दिवसापासून वारीत ही सेवा करते की आज पहिला दिवस आहे? खऱ्या अर्थाने माझी फर्स्ट इयरला मी फिजिओला आलेली, त्यामुळे माझा पहिलाच कॅम्प आणि पहिलीच वारीची सेवा, परंतु अनुभव हा खूप आनंदाचा आलेला. नक्कीच हे होते युवा डॉक्टर, उद्याचे भवितव्य. त्यांच्याकडून ह्या वारकऱ्यांची चरण सेवा केली जात आहे. त्यांना या सेवेमध्येच आज त्यांना माऊलीचे दर्शन होत असल्याची भावना हे डॉक्टर बोलून दाखवत आहेत. सचिन धुमाळ, LS मराठी, लोणी काळभोर, पुणे.